सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 65 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात मिस्टर विशाल सरदेशमुख, हा घटस्फोट तर मी होऊ देणार नाहीच, कारण घटस्फोट झाला की तुम्ही दोघे एकत्र यायला मोकळे व्हाल, जे की मी तुमच्या आयुष्यात तरी होऊ देणार नाही. फक्त आता बघ पुढे काय काय होतंय ते. कुणालच्या डोळ्यात आता क्रूर भाव म्हटले होते. आता पुढं दादा 5 मिनिटात केस सुरू होईल आणि ही मूर्ख मुलगी अजून काही सिग्नल देत नाहीये. कुणाल किंचित वैतागून त्याच्या दादाला म्हणाला, अरे कुणाल, कदाचित तिला लेट झाला असेल, आणि असं जर आज झालं तर मग आज आपल्याला अमृताला कमजोर पाडता येणार नाही. त्याचा दादा टेन्शनमध्ये त्याला म्हणाला, आपल्या वकिलाला सांग कसंही करून तारीख पुढे ढकलायला. मागच्या वेळी ती अमृता सडेतोड बोलली होती. तिचा तोच आत्मविश्वास मला आज कमी करायचा होता, पण पूर्ण आठवडाभर ती कुठे बाहेर आलीच नाही. शिवाय ती तिच्या घरी सुद्धा नव्हती. म्हणून तर आजचा प्लॅन केला होता मी. पण ती मूर्ख मुलगी, तिला कोणतीही गोष्ट वेळेवर करता येत नाहीच. ती मूर्ख जर दारू पिली नसती तर आज तो विशाल तिचाच असता, आणि जर तसं झालं असतं तर मग मात्र अमृताला माझ्याशिवाय पर्यायच नव्हता. पण आता फक्त त्याच्यामुळे अमृता इथे उभी आहे आणि माझ्याशी लढत आहे. पण तिला माहिती नाही कुणाल कुलकर्णी काय चीज आहे ते. कुणाल रागात धुसमुसत होता. तोच, कुणाल शांत हो, अरे ते लोक आलेत, त्याचा दादा त्याला म्हणाला. तसं कुणालनं आता मागे मान करून पाहिलं. विशाल आणि अमृता एक सोबतच चालत होते, आणि आता त्यांना तसं एकत्र पाहून कुणालच्या डोळ्यात लाव्हारस उतरू लागला. सर्वांनी उभे राहा, तिथला एक माणूस बोलला, कारण आता जज साहेब आले होते. बसा. जज साहेब त्यांच्या खुर्चीवर बसत सगळ्यांना म्हणाले. तसं सगळे स्थानापन्न झाले. केस सुरू करा. जज साहेब त्यांचा चष्मा नीट करत म्हणाले, माय लॉर्ड, माझ्या आशील मिसेस अमृता कुलकर्णी यांना कुणाल कुलकर्णी यांच्याकडून घटस्फोट हवा आहे. केस एकदम क्लिअर आहे. मागच्या 3 महिन्यांपूर्वी फ्रान्समध्ये मिस्टर कुणाल यांनी मिस अमृता यांची फसवणूक करून लग्न केलं, आणि त्यांच्यावर मिस्टर कुणाल यांनी बराच वेळा हात सुद्धा उचलला आहे. शिवाय मिस्टर कुणाल यांनी मिसेस अमृता कुलकर्णी यांना कधीच एक बायको असण्याचा मान दिला नाही. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला बायको असण्याचा मान देत नसेल, त्या स्त्रीचा पदोपदी अपमान करत असेल, त्या स्त्रीवर हक्क दाखवण्याच्या नावाखाली तिला शारीरिक इजा करत असेल, तर त्या स्त्रीला त्या पुरुषापासून घटस्फोट देऊन एक नवीन आयुष्य जगण्याचा पूर्ण हक्क द्यावा. मिसेस अमृता यांनी फक्त 8 दिवस कुणाल यांच्यासोबत घालवली आहेत, पण या 8 दिवसात अमृता यांना दुःखाशिवाय काहीच नशिबात आलं नाही. शिवाय त्यानंतरही कुणाल यांनी त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला आहे. मिसेस अमृता त्यांना सुद्धा जगण्याचा, खुश राहण्याचा अधिकार आहे. त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि म्हणूनच त्यांना कुणाल कुलकर्णी यांच्याकडून घटस्फोट मिळावा अशी मी कोर्टाकडे विनंती करतो, विशाल म्हणाला. मिस्टर सोळंकी, बोला, तुमच्या आशिलाचं घटस्फोट न देण्याचं कारण काय आहे? जज साहेबांनी कुणालच्या वकिलाकडे पाहिलं. माय लॉर्ड, आपल्या संस्कृतीमध्ये लग्न या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आपल्या या समाजात लग्नाच्या जोड्या या स्वर्गात बनतात असं मानलं जातं. त्यामुळे काही छोट्या मोठ्या गैरसमजामुळे एक लग्न तुटावं असं माझ्या आशिलाला वाटत नाही. मुळात माझ्या आशिलाचं त्यांच्या बायकोवर खूप प्रेम आहे. त्यांना हे लग्न तोडायचं नाही. त्यांच्यात थोडे गैरसमज आहेत, जे दूर झाले तर कदाचित एक लग्न विध्वंस होण्यापासून वाचू शकेल, सोळंकी वकील म्हणाले. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, लग्न या नात्याचा अर्थ तरी त्यांच्या आशिलाला माहिती आहे का? पहिलं म्हणजे मिस अमृता यांना मिस्टर कुणाल यांनी फक्त आपण मॅजिस्ट्रेट ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करतोय असं सांगून त्यांनी मॅरेज सर्टिफिकेटवरच डायरेक्ट त्यांची स्वाक्षरी घेतली. मिस अमृता यांनी त्यावेळेस त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. म्हणून मिस्टर कुणाल यांनी त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता असं का केलं? आणि केलं तर मग तेव्हाच त्यांना सगळं का खरं नाही सांगितलं? आता जस्ट 1 महिन्यापूर्वी
हे त्यांचं सिक्रेट मॅरेज रिव्हील करायची त्यांना काय गरज होती? का सोळंकी साहेब तुमचे असेल कोणत्या मुहूर्ताची वाट बघत होते? आणि तुम्ही म्हणता जर त्यांना लग्न टिकवायचं आहे तर कोणत्या लग्नात पती आपल्या पत्नीवर हात उचलतो? लग्न हे असं एक नातं आहे ज्यात पती पत्नी एकमेकांवर विश्वास ठेवतात. पण इथे मिस्टर कुणाल यांनी तर मिसेस अमृतावर सतत संशय घेतला. त्यांना एक व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य कधी दिलंच नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यावर आपले विचार, आपले निर्णय लादले. मग हे लग्नाचं नको असलेलं बंधन तोडून टाकण्यात काय प्रॉब्लेम आहे? विशालनं खड्या आवाजात विचारलं. मिस्टर सोळंकी, तुमचे मुद्दे पटवून द्या. मुळात पुराव्यासहित बोला. वरवर बोलू नका, जज साहेब त्याला म्हणाले. येस माय लॉर्ड. मी मिसेस अमृता कुलकर्णी यांना काही प्रश्न विचारू इच्छितो, सोळंकी वकील म्हणाले. जज साहेबांनी अनुमती दिली. तसं अमृता पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहिली. मनातच ती घाबरली असली तरीही तिला विशालवर पूर्ण विश्वास होता. आज तो घटस्फोट मिळवून देईनच यात तिला तीळ मात्र शंका नव्हती. तर मिसेस कुलकर्णी, तुमच्या लग्नाला 3 महिने झाले आहेत आणि तुम्ही आत्ता आरोप करत आहात की तुमचे पती मिस्टर कुणाल कुलकर्णी तुमच्यावर हात उचलत होते म्हणून. मला कळेल का तुम्ही 3 महिने कशाची वाट बघत होता आणि आता अचानक तुम्हाला घटस्फोट का घ्यावासा वाटला? वकिलानं विचारलं. आता विशालनं अगोदरच हा प्रश्न आणि त्याचं उत्तर तिला दिलेलं होतं, त्यामुळे तिने मनात सुटकेचा एक निश्वास सोडला. माझं कॉलेज झालं आणि बाबांच्या आजारपणामुळेच माझं लगेचच कुणाल यांच्यासोबत लग्न ठरलं. पण आमचं लग्न त्यांच्या वडिलांनी मध्येच मोडलं, भर मांडवात. आणि तो धक्का माझ्या वडिलांना सहन झाला नाही. त्या मांडवातच त्यांना अटॅक आला आणि सगळी परिस्थिती पाहता ज्या मावशीने माझं लग्न ठरवलं होतं त्यांच्या लहान मुलाशी मग माझं लग्न लावण्यात आलं. पण आम्ही दोघेही या लग्नाने खुश नव्हतो, कारण माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हापासून कुणाल आणि मी बाहेर भेटायचो. लग्नाची खरेदीसुद्धा आम्ही सोबतच केली. आणि मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला तेव्हा माझा नवरा म्हणून इमॅजिन केलं नव्हतं. त्यामुळे मी माझं ज्यांच्याशी लग्न झालं त्यांच्याशी डिवोर्स घेतला. आणि मला तर कुणालनंच घ्यायला लावला होता, कारण त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. तसं आमचं ठरलं होतं फ्रान्सला गेल्यावर लगेच लग्न करायचं. म्हणून मी फ्रान्सला त्यांच्याजवळ गेले. तर त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या कानाखाली वाजवली होती. पण मी कोणाला काहीच बोलले नाही. तेव्हा मला वाटलं असेल कसलं टेन्शन, पण नाही, याला माझ्याशी फिजिकल व्हायचं होतं. मी प्रतिकार केला तर त्यानं मला मारलं आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागला. मी कसं तरी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून माझ्या रूममध्ये जाऊन रूमचा दरवाजा बंद करून घेतला. तर कुणाल यानं तिथे बाहेरूनच एक मुलगी त्या घरात अरेंज केली आणि तिच्यासोबत. जज साहेब, मला पुढचं नाही बोलवणार, अमृता म्हणाली. पण हळूहळू मला ते घर म्हणजे पिंजरा वाटू लागलं. मला तिथे एक व्यक्ती म्हणून काही स्वातंत्र्य नव्हतं. आता अमृता सगळं सांगत होती, तेही आत्मविश्वासाने. आणि तेच पाहून कुणाल मनातच खूप घाबरला होता. मिसेस कुलकर्णी, मी फक्त विचारलं आत्ता घटस्फोट घेण्याचं कारण काय आहे. मला तुमची कर्मकहाणी ऐकायची नाही, सोळंकी वकील थोडं रागात म्हणाले. मी पण तुम्हाला तेच सांगते आहे. 3 महिन्यापूर्वीच मी कुणालवर केस केलती. हे विसरला का तुम्ही? का तुमचा आशील विसरला तुम्हाला सांगायला? मी तेव्हाच आवाज उठवायला सुरुवात केलती. मी त्याला सोडून जाईल म्हणून त्यांनी मला जॉबसुद्धा सोडायला लावला आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांपासून मला तोडण्याचा प्रयत्नसुद्धा केला. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. प्रत्येक गोष्टीला सीमा असते जज साहेब. आणि मी फक्त मॅजिस्ट्रेट ऑफिसला नाव नोंदवायला गेलते, लगेच लग्न करायला नाही. आणि मला माहिती नव्हतं की त्यात यांनी आधीच गुपचूप मॅरेज डॉक्युमेंट्स ठेवले आहेत. मला तर आत्ता कळतंय, फक्त 1 महिन्यापूर्वी. आणि आता माझी सहन करण्याची सीमा संपली आहे. म्हणूनच आता मला घटस्फोट हवा आहे. मला या माणसापासून कायमची सुटका हवी आहे. बोलताना अमृताचा श्वास जड झाला. ती पूर्ण हिंमत करून थोडीही न डगमगता आज बोलली होती, त्यामुळे जोरजोरात श्वास घेत होती. आणि ते पाहून विशाल मनोमन तिच्यावर खुश झाला, कारण आज तिनं त्याचं ऐकलं होतं.
पण कुणाल मात्र रागात होता. आणि आता सोळंकी वकिलांनी पुन्हा अमृताला प्रश्न विचारला. या 1 वर्षात माझे अशील कुणाल यांनी कधी तुमच्यावर प्रेम काळजी केलीच नाही का? आणि तुम्ही असं नाही तर तसं त्यांच्याशी लग्न करणार होताच ना, मग त्यांनी असं केलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? वकिलांना हा दुसरा प्रश्न तिला विचारला. प्रेम याचा अर्थ तरी माहिती आहे का याला? याच्या नजरेत प्रेम म्हणजे फक्त जबरदस्ती आहे, सगळं फक्त आणि फक्त याच्या मर्जीने व्हावं असं त्याला वाटतं. प्रेमाच्या नावाखाली यांनी फक्त माझा छळ केला आहे, अमृता कुणालकडे बघत म्हणाली. आणि कुणालनं आता एक सुस्कारा सोडला. विशालला त्यानं कदाचित हलक्यात घेतलं होतं, पण तो स्वतःसोबत अमृताला सुद्धा पूर्ण तयार करून आला होता. म्हणूनच तर कुणाल समोर शेळीसारखी राहणारी अमृता आज भर कोडतात त्याच्या विरोधात एका वाघिणीसारखी बोलत होती. आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. आता हा वकील जे काही विचारणार आहे त्याची उत्तरे अमृता अगोदरच पाठ करून आली हे एव्हाना कुणाला बरोबर कळलं होतं. आता त्यानं थोडा विचार केला आणि स्वतःला तयार केलं पुढची खेळी खेळण्यासाठी. जिओ मेरी राणी, मेघना खुशीत थोडं मोठ्यानेच बोलली. तसं सगळे तिच्याकडे बघू लागले. सॉरी, तिनं लगेच जीभ चावून खाली मान घातली. मिसेस कुलकर्णी, तुम्ही वकील बोलत होताच की मला थोडं बोलायला मिळेल का? कुणाल एकदम सदवीत होत म्हणाला. तसं सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. चेहऱ्यावरून असं वाटत होतं की जगातला सगळ्यात दुःखी प्राणी हाच आहे. सोळंकी वकील, तुमचे प्रश्न झाल्यावर तुमच्या आशिलाला थोडं बोलू द्या, जज साहेब म्हणाले. मी नंतर प्रश्न विचारेल. माझ्या आशिलांना बोलण्याची परवानगी द्यावी, वकील म्हणाले. जज साहेबांनी होकार दिला. तसं कुणालच्या भावानं कुणालची खुर्ची ढकलत पुढे आणली. आता कुणालनं जज साहेबांकडे एकदा पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. माय लॉर्ड, गेलं 1 वर्षापासून मी आणि अमृता कॉन्टॅक्टमध्ये होतो. या 1 वर्षात मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं आहे. बऱ्याच वेळा तर घरच्यांच्या विरोधात सुद्धा गेलो आहे, फक्त तिच्यासाठी. पण अमृताची साथ कधीच सोडली नाही मी. पण आज तिने माझ्यावर जे काही आरोप लावले आहेत ते ऐकून मला माझा जीव द्यावासा वाटतो. बोलता बोलता कुणालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि इकडं विशालनं नकारार्थी मान हलवत एक सुस्कारा सोडला. तर अमृता आता कुणालकडे बघून किंचित घाबरली होती. ते अश्रू किती खोटे आहेत हे फक्त तिलाच माहिती होतं. पण तेच अश्रू बघून कदाचित बाकी सगळ्यांचा गैरसमज होऊ शकतो म्हणून ती घाबरली होती. पण त्याच वेळी तिचं लक्ष विशालकडे गेलं तर त्यानं डोळ्यानेच तिला शांत राहण्याचा इशारा केला. तसं तिनं किंचित मान हलवली. माय लॉर्ड, माझं नशीब खूप खराब आहे. जिच्यावर जीव ओवाळून टाकला तिलाच आज माझ्यापासून दूर व्हायचं आहे. यापेक्षा जास्त दुर्दैव काय असू शकतं ना? सध्या माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामुळे मी ठीक नाही. कदाचित माझ्या अमृताला असं वाटत आहे की आता मी काहीच कामाचा राहिलो नाही आणि म्हणून तिला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे. तिला सुखी आयुष्य जगायचं आहे. तिला माझ्या कुबड्या बनून नाही राहायचं. कोणीतरी खरंच बोललं आहे, सुखात सगळे सोबत असतात, पण दुःखात मात्र साथ सोडणारे जास्त असतात. पण अमृता माझी बायको असं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. बोलता बोलता कुणाला हुंदका फुटला. आणि त्या सगळ्या नाटकाचा विशालला खूप राग आला. माय लॉर्ड, प्लीज, हे कोर्ट आहे, नाटक कंपनी नाही. याची जाणीव तुम्ही मिस्टर सोळंकीच्या आशिलाला करून दिली तर बरं पडेल, विशाल उठून म्हणाला. आता जज साहेब काही बोलणार तोच. सॉरी, मला भावना माझ्या अनावर झाल्या. हे कोर्ट आहे हे मी विसरलो होतो. सॉरी, कुणाल अश्रू पुसत म्हणाला. माय लॉर्ड, मी एक दिवस ठीक होणार आहे आणि त्या दिवशी मी पुन्हा अमृताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. आता ती गैरसमजत आहे. माझ्या ॲक्सिडेंटनंतर माझ्या घरच्यांशी तिची भांडणे झाली. तिचा स्वाभिमान दुखावला गेला. ती सध्या रागात आहे आणि त्यात तिच्या आसपास असणाऱ्या लोकांनी तिच्या मनात गैरसमज आणि नको नको ते भरवून तिला माझ्यापासून दूर होण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. कुणाल विशालकडे बघत म्हणाला. मी जज साहेबांना विनंती करेल की आम्हा दोघांना काही महिने द्या, किमान मी ठीक होईपर्यंत तरी. मला विश्वास आहे माझ्या अमृताचा गैरसमज नक्कीच दूर होईल
आणि पुन्हा एकदा आम्ही दोघे आनंदाने एकमेकांसोबत राहू. कुणाल नाक वर ओढत पुन्हा डोळे पुसत म्हणाला, माय लॉर्ड, मला मिस्टर कुणाल यांना काही प्रश्न विचारायची परवानगी हवी आहे. विशाल आता उठून उभा राहत म्हणाला. जज साहेब कुणालचं बोलणं ऐकून किंचित इमोशनल झाले होते. आता त्यांनी होकारार्थी मान हलवली. तसं विशाल कुणाल समोर जाऊन उभा राहिला. सो मिस्टर कुणाल कुलकर्णी, मला सांगा, तुम्ही अमृतावर कधी हात उचलला आहे का? विशालने विचारलं. हो आणि नाही, कुणालनं उत्तर दिलं. हो किंवा नाही, कुठलं तरी एकच उत्तर द्या. दोन्ही उत्तरांचं ऑप्शन तुमच्याकडे नाही. विशाल करारी नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाला. मनातला राग दाबत कुणालनं त्याच्याशी नजर मिळवली. म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या काळजीपोटी कधीतरी आपण त्याच्यावर हात उचलतोच. उदाहरणार्थ एखादी आई जर तिचं बाळ चुकीचं काही करत असेल, त्याला इजा होईल, तर त्यानं ते पुन्हा करू नये म्हणून जशी रागवते, प्रसंगी त्याला फटका मारते, तसंच काहीसं माझ्यात आणि अमृतात नातं आहे. मुळात खूप भोळी आहे माझी अमृता, म्हणून तिला या जगाची रीत समजावी, माणसांची पारख व्हावी आणि कोणी तिचा गैरफायदा घेऊ नये म्हणून माझ्याकडून कधी कधी हात उचलला जायचा. पण त्यातही प्रेम असायचं, फक्त प्रेम आणि काळजी. कुणाल विशालकडे बघत म्हणाला. पण बोलताना माझी अमृता हा शब्द तो मात्र मुद्दाम जोर लावून बोलत होता. क्षणभर विशालच्या कपाळावर आता आठ्या उमटल्या, पण तो लगेच शांत झाला. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही हात उचलत होता, फक्त एका शब्दात उत्तर हवं, विशाल म्हणाला. हो, कुणाल नाईलाजाने म्हणाला. माय लॉर्ड, प्लीज नोट डाऊन. मिस्टर कुणाल मिसेस अमृता यांच्यावर हात उचलत होते. आता हे काळजी अँड ऑल हे सगळं एक प्रकारचं नाटक आहे. मुळात मिसेस अमृता काही लहान मुलगी नाही की कोणीही येऊन त्यांना काही अक्कल शिकवावी किंवा कोणीही त्यांना शारीरिक त्रास देऊन काहीतरी ज्ञान द्यावं. त्या एक स्वतंत्र देशाच्या स्वतंत्र नागरिक आहेत. त्यांच्या आयुष्यात काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच नाही. मिस्टर कुणाल सध्या त्यांचे पती असले तरीही त्यांना हा अधिकार नाही. त्यामुळे हे असं काळजीपोटी हात उचलणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. मुळात बायकोवर हात उचलणे हा घरगुती हिंसाचार प्रकारात मोडणारा गुन्हा आहे, ज्यासाठी मी अगोदरच त्यांच्यावर केस फाईल केली आहे, विशाल म्हणाला. आणि आता कुणालचा चेहरा खाडकन उतरला. आपण हात उचलला नाही असं बोलायला हवं होतं. कदाचित सहानुभूती मिळवण्याच्या नादात आपण चुकीचं बोललो. आता कुणालनं मनातच दातोट खाल्ले. तुम्ही तुमच्या बायकोवर कधी संशय घेत होता? विशालनं आता दुसरा प्रश्न त्याला विचारला. नाही, कुणालनं यावेळी नकार दिला. मिस्टर कुणाल, विचार करून उत्तर द्या, कारण कोर्टात खोटं बोलणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे, विशाल त्याच्याकडे नजर रोखून बघत म्हणाला. आणि क्षणभर कुणालच्या काळजात धस्स झालं. मिस्टर कुणाल, उत्तर द्या, विशाल किंचित मोठ्या आवाजात म्हणाला. नाही, मी अमृतावर कधी संशय घेत नव्हतो, कुणाल उसना आणून म्हणाला. आणि ते ऐकून विशाल तिरकस हसला. का कोणास ठाऊक, पण त्याचं ते स्मित पाहून पुन्हा कुणालला दिवसात झाडणे दिसू लागले. माय लॉर्ड, आत्ताच मिस्टर कुणाल बोलले की ते मिसेस अमृता यांच्यावर संशय घेत नव्हते. पण माझ्याकडे पुरावा आहे की मिस्टर कुणाल एक प्रकारचे सायको आहेत. ते आपल्याच बायकोला आपल्याच मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या बायकोवर शक करतात. आणि याचा पुरावा म्हणजे, माय लॉर्ड, मी तुमच्यासमोर काही पुरावे दाखवू इच्छितो. मिसेस देविका, मिसेस अमृता यांचे 3 महिन्यापूर्वीचे मेडिकल रिपोर्ट द्या. त्यात त्यांनी अमृता आणि मिस्टर आदित्य यांच्यावर आरोप केले होते. आणि आता ते माझ्यावर सुद्धा आरोप करतात की मिसेस अमृता यांचं माझ्याशी अफेअर आहे. आणि ते मिस अमृता यांना फ्रान्समध्ये भेटल्या फिजिकल होण्याची मागणी करत होते. आणि त्यांनी नकार दिल्यावर त्यांनी त्यांच्यावर हात उचलला. तरीही ते ऐकत नाही म्हणून त्यांना उपाशी ठेवलं. आणि त्यानंतरही त्यांनी मिस्टर कुणाल यांचं काही ऐकलं नाही. तर मिस्टर कुणाल यांनी अमृता त्यांच्या कोणत्याही फॅमिली मेंबरशी कॉन्टॅक्ट होऊ दिला नाही. त्यांचा फोन त्यांच्याकडून जबरदस्ती काढून घेतला. मिस अमृता यांना एका खोलीत डांबून ठेवलं की कधीतरी ते त्यांचं ऐकतील. पण मिस अमृतांनी
कधीही त्यांची हार पत्करली नाही. त्या लढत राहिल्या. आणि मग मिस्टर कुणाल यांना वाटलं की आता आपलं काहीच ऐकत नाही. साम दाम दंड भेद सगळं करून झालं. मग त्यांनी मिस अमृता यांच्यासाठी फ्रान्समध्येच दलाल आणले. मिस अमृता यांनी तेव्हाही त्यांच्या त्या दलालांना भीक घातली नाही. तर मिस्टर कुणाल याने डायरेक्ट मिस अमृता यांचा अमेरिकेतील दलालांशी सौदा केला. आणि त्यांचे हे सगळे पुरावे जे मी फ्रान्समधून कलेक्ट केले आहेत, हवं तर तुम्ही तपासून बघू शकता. एवढंच काय, तर त्यांच्या या त्रासाला कंटाळून मिस अमृता यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण मिस अमृता त्यांचं त्यावेळेस नशीब खूप चांगलं होतं म्हणून त्या कुणाल यांच्या जाचातून सुटल्या. पण तरीही मिस्टर कुणाल काही ना काही कारण काढून मिस अमृता यांना त्रास देत राहिले. आता विशालनं कुणालकडे पाहिलं तर कुणालच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. त्याचा मेंदू आता सुन्न झाला. कारण या गोष्टीबद्दल तर तो साफ विसरला होता. त्यानं किंचित रागात अमृताकडे बघितलं. पण तिच्याशी नजर मिळवणार तोच विशाल त्या दोघांमध्ये येऊन उभा राहिला. बोला मिस्टर कुणाल कुलकर्णी, तुम्ही असं का वागलास मिस अमृताशी? विशालनं त्याच्या डोळ्यात जळजळीत कटाक्ष टाकत पुन्हा त्याला विचारलं. माझं प्रेम आहे तिच्यावर, मी असं कसं करेल? तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ते तर माझे मित्र होते आणि आम्हाला आमचं लग्न जमलंय म्हणून ते कॉंग्रॅट्स करायला आलते, भेटायला आलते, कुणाल म्हणाला. पण विशालनं त्याचं वाक्य लगेच खोडून काढलं. खोटं, साफ खोटं. खरं तर तुम्हाला मिस अमृताच्या घरच्यांचा बदला घ्यायचा होता. माय लॉर्ड, मिस्टर कुणाल यांच्या आत्या ज्या होत्या ना, त्यांचा आणि अमृताच्या काकांचे प्रेम संबंध होते. त्यांचं लग्न पण ठरलं होतं. पण असंच उडत उडत मिस्टर कुणाल यांच्या आत्याविषयी काही गोष्टी मिस अमृता यांच्या फॅमिलीला कानावर पडल्या. ते पण भर लग्न सुरू असताना. आणि मग काय, मिस अमृताच्या फॅमिलीने ते लग्न तिथेच मोडलं आणि मिस्टर कुणाल यांच्या आत्याने त्याच लग्नात स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. त्याचाच बदला म्हणून कुणालचे वडील यांनी सुद्धा तसंच भर मांडवात अमृता आणि कुणाल यांचं लग्न मोडलं. आणि त्यानंतर त्यांच्या मनासारखं काहीही वाईट मिस अमृताच्या फॅमिलीत झालं नाही म्हणून त्यांनी नंतर प्लॅन करून मिस अमृता यांना ट्रॅप केलं. कोणती स्त्री सगळं हे सहन करेल? कोणत्या प्रेमात आपल्या साथीदाराला इतक्या वेदना दिल्या जातात? हे असलं प्रेम असतं का? हे असलं लग्नाचं नातं असतं का ज्यात फक्त संशय आणि दुःख असेल? विशालचा आवाज आता वाढला होता. आता मागचा किस्सा ऐकून यावेळी सुद्धा अमृताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर कुणाल मात्र मनातल्या मनात चरपडत होता. कारण थोड्या वेळापूर्वी त्याने मिळवलेली सहानुभूती दलालाचा आणि लग्नाचा किस्सा सांगून पूर्णपणे विशालनं खोडून टाकली होती. उलट आता जज साहेब जास्त रागात वाटत होते. आता कुणालनं मनात विचार केला, काहीतरी करायला हवं, नाहीतर आजच घटस्फोट होऊन जाणार. कुणालचं मन जोरजोरात त्याला पुढे येणाऱ्या धोक्याचा इशारा करत होतं. पण काय करायचं ते त्याला सुचत नव्हतं. आणि अचानक त्याच्या डोक्यात लगेच एक आयडिया आली. तो मनातच छद्मी हसला आणि त्यानं डोळे बंद करून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. तसं खुर्चीवरून त्याची मान खाली लटकू लागली. तसं कुणाल त्याच्या भावानं मोठ्यानं हाक मारली आणि तो कुणालकडे धावला. बहुतेक चक्कर आली असेल. कुणालचा भाऊ त्याला पकडून व्यवस्थित करत म्हणाला, माय लॉर्ड, मला वाटतं माझ्या आशिलाला व्यवस्थित वाटत नाही. कृपया पुढची तारीख द्यावी. सोळंकी वकील लगेच म्हणाले, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, चक्कर आली आहे. 5 मिनिटात ठीक होतील ते. अजून कोर्टाची वेळ संपली नाही. विशाल पण मागे हटला नाही. त्याला काहीही करून आजच हा निकाल लावायचा होता. शेवटी हा त्याच्या सुद्धा आयुष्याचा प्रश्न होता. ड्रिंक देऊन ठीक करा, जज साहेब म्हणाले आणि बाहेर निघून गेले. तर भेटूया पुढच्या भागात. पण मी खूप खुश आहे की तुम्ही या कथेत खूप गुंतले आहात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.